खटाव येथे तरुण शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील यांच्या द्राक्षबागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काल रात्री घडलेल्या या प्रकारामुळे उभे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। कष्टाने जोपासलेली द्राक्षबाग एका रात्रीत नष्ट झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे। ही घटना केवळ आर्थिक नुकसान नसून माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच पृथ्वीराज देशमुख यांनी नुकसानग्रस्त बागेला प्रत्यक्ष भेट देऊन विश्वजित पाटील व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत प्रशासनाशी चर्चा करून तातडीने स्पॉट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा पोलीस प्रशासनाने कसून शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढउतार अशा अनेक संकटांना सामोरे जात असताना अशा प्रकारची तोडफोड अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। विश्वजित पाटील यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।